मिरची पावडर, लसूण, जिरं, मीठ, हळद आणि कोथिंबीर. हा मसाला आपण पाटवडीसाठी वापरणार आहे. मसाला वाटून घेतला आहे. तेल गरम झालं आहे. आता वाटलेला मसाला टाकायचा आणि तो मसाला चांगला परतून घेऊया. मसाला चांगला परतून घ्यायचं आणि पाणी टाकायचं अर्धा ग्लास. जास्त पाणी टाकायचं नाही. मी अर्धा ग्लास पाणी घेणार आहे. बघू शकता तुम्ही इथं. आता बेसन पीठ टाकायचं, ते पण थोडं थोडं टाकायचं, एकदम टाकायचं नाही. आपण पाटवडी करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आता आपण पीठ घेरून घेऊया. पीठ चांगलं घेरून घेऊया आणि 2-3 मिनटं झाकून ठेवूया, म्हणजे वाफेत ते पीठ चांगलं शिजेल. बघू शकता. आता पीठ मस्त शिजलं आहे. प्लेटमध्ये काढून घेते. खूप गरम आहे, बघू शकता. मी इथं चमच्याचा वापर करते. थोडं नॉर्मल झालं ना तर मग हातानं थापून घेणार. पीठ थोडं नॉर्मल झालं, हातानं थापून घेते. आणि आता मी इथं तीळ टाकते. तुमच्याकडे असेल तर टाका, आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. बारीक कट केलेली कोथिंबीर पण टाकते. आणि तुमच्याकडं ओला नारळ असेल ना ते किसून टाका, खूप छान लागते. माझ्याकडे नाही आहे. आता मी कट करून घेते. आणि ही वडी खूप छान लागते. मुलं खूप आवडीनं खातील. तुम्ही तेलमध्ये फ्राय करून पण खाऊ शकता, न फ्राय करून पण खाऊ शकता. आता बघा, कट करून घेतली. खूप छान वडी झाली आहे. आता मी साईडला वडी काढून घेते. भाजीसाठी अर्धी वडी आणि अर्धी वडी खाण्यासाठी साईडला काढून घेते. आणि व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला स्किप करायचं नाही, पूर्ण व्हिडिओ बघा. आता बघू शकता, साईडला काढून घेतली. आता मसाला बघून घ्या तुम्ही. इथं हा भाजीसाठी मसाला घेतला आहे. आता मी इथं तेल टाकते आणि मसाला वाटून घेतला आहे. आता मसाला पण टाकायचा वाटलेला आणि मसाला चांगला परतून घेऊया. मसाला चांगला परतला ना तर भाजी खूप छान होते. घाई गडबड करायची नाही, मसाला चांगला भाजायचा. बघू शकता, तेल सुटले म्हणजे मसाला झाला आहे. आता इथं पाणी टाकते मी. तुम्हाला भाजी किती पाहिजे तुम्ही तेवढं पाणी टाकू शकता. आणि खूप छान लागते ही भाजी. आता भाजीला उकळी आली. आता आपण पाटवडी टाकून घेऊया. आता मी इथं पाटवडी टाकते. आणि ही भाजी भाकरी आणि भात सोबत एक नंबर लागते. आता वरनं कोथिंबीर टाकते. आता भाजी झाली आहे बघा. आता पाटवडी दाखवते तुम्हाला. खूप छान झाली. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असणार सबस्क्राईब करा. येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील.